आपल्या घरात झोपलेल्या एका 8 वर्षाच्या मुलाला झोपेतच सापाने दंश केल्याने त्याचा मृत्यू झाला। मनियार या विषारी सापाने दंश केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक ही घटना पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील कोंढाण येथे 14 जून रोजी शुक्रवारी रात्री घडली। प्रेम लहू लहांगे असे या चिमुकल्याचे नाव आहे। मात्र मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आहे आणि उपचार सुद्धा केले जातात, मात्र सुविधांचा अभाव असल्याने आमच्या मुलाचा जीव गेला असे या मुलाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। वेळेवर उपचार मिळाले असते आणि मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात योग्य ती आरोग्य सुविधा उपलब्ध झाली असती तर हा मृत्यू टाळता आला असता अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। सध्या पालघर जिल्ह्यात पाऊस आणि ऊन अशी स्थिती आहे आणि सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतल्याने वातावरणात उकाडा वाढला आहे। परिणामी सर्प जे आहे ते गारव्यासाठी बाहेर निघण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यातच प्रेम हा मुलगा रात्री घरात झोपलेला असताना त्याला मनियार जातीच्या सापाने दंश केला। माहितीनुसार प्रेम हा इयत्ता 2रीत गेला होता, त्यामुळे शाळेत जाण्याचा आनंद त्याला तितकाच होता। हुशार चपळ अशा या प्रेमने रात्रीच आपले शाळेचे बॅग भरून ठेवले होते। रात्री आपल्या आईला तो बोलून झोपला होता की उद्या मला शाळेत जायचे आहे, मला सकाळी लवकर उठव। मात्र नियतीला काही औरच मंजूर होते। त्याच दिवशी रात्री प्रेम झोपला असताना त्याच्या अंगावर हा मनियार साप त्याला गुंडाळून बसला होता। या मुलाच्या आजीने हे पाहताच सर्वांना जागे करून त्या सापाला बाजूला करून त्याला मारले आणि त्यांनी पाहिले की प्रेमला कमरेच्या खालच्या भागात या सापाने चावा घेतलेला होता। त्यामुळे त्यांनी तातडीने 11-11:30च्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय गाठले। या मुलाच्या कुटुंबियांनी त्याला मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले, मात्र मुलाची प्रकृती गंभीर असल्याने आणि सुविधांचा अभाव असल्याने त्याला डहाणू येथील धुंदलवाडी वेदांता रुग्णालयात डॉक्टरांनी जाण्यास सांगितले। मात्र काही अंतर गेल्यावर चारोटी जवळ या मुलाचा रुग्णवाहिकेतच जीव गेला। अर्ध्या रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली आणि त्याचे शाळेत जाण्याचे स्वप्न अपुरेच राहिले। तर ग्रामीण रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर रामदास मरड यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की ग्रामीण रुग्णालय मनोर येथे रात्री उपचारासाठी या मुलाला दाखल केले होते। तेथील डॉक्टरांनी त्याला जवळपास 10 इंजेक्शने दिली व इतर औषध उपचार केला, परंतु त्याच्या अंगात विष प्रचंड पसरले होते। आपल्याकडे औषध साठा भरपूर आहे, मात्र त्याची प्रकृती गंभीर होत चालली होती आणि त्यासाठी आपल्याकडे ICU रूम नाही, व्हेंटिलेटर मशीन नाही व इतर साहित्य नसल्याने पुढील उपचार करणे शक्य नव्हते। म्हणून तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढे नेण्याचा सल्ला दिला असे डॉक्टर रामदास मरड यांनी सांगितले। मात्र आजही सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी गुजरात, वापी, डहाणू, मुंबई गाठावे लागते, तर वेळेच्या अभावामुळे असे कितीतरी रुग्ण अर्ध्या रस्त्यातच दगावतात। यामुळे मनोर सारख्या ग्रामीण रुग्णालयात हव्या त्या आरोग्य सेवा सुविधा वेळेवर उपचार व्हायला पाहिजे, जेणेकरून रुग्ण बचावला जाईल असे आवाहन या मुलाचे नातेवाईक महादू वांगळ यांनी केलं आहे। मला एकच मागणं आहे का म्हणजे जे आमचा मामाच्या मुलाचा मुलगा वारला, पण आता एवढंच सांगू इच्छितो का आम्हाला डॉक्टरला इथं म्हणजे दवाखाना बंद नाही पडायचा, पण येणारे आता पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळे जे आमचे पुढचे कोणी पण भाऊबंध किंवा कोणी पण आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येतील त्यांची व्यवस्थित सुरळीत कसे म्हणजे तुम्ही एक आपल्या स्वतःचा पोर आहे किंवा मुलगा आहे किंवा कोण पोरगी आहे किंवा कोणी पण असो, पण त्यांच्या कशी तुम्ही मनापासून काळजी घ्याल एवढी तर मी इच्छा सांगू शकतो। म्हणजे तुम्हाला असं बोलायचं आहे की ग्रामीण रुग्णालयामध्ये सोयी सुविधा आणि उपचार व्यवस्थित व्हावे, कारण दुसरीकडे पाठवण्यापेक्षा जास्तीत जास्त इथंच आपण कसं त्याला हे करू। कारण आता बरेचसे ठिकाणी आमचा पेशंट हा धुंदलवाडीला पाठवण्यात आला। धुंदलवाडीला नेता रस्त्यामध्ये पण दगावतो, पेशंट दगावतो रुग्ण। रस्त्याचं काम चालू असल्यामुळे सिंगल काम असल्यामुळे कसं रस्ते चालू असेल त्यामुळे ट्रॉफिक मध्ये जास्त टाइम जातो आणि आमचा पेशंट जवळजवळ चारोटीपर्यंत म्हणजे ऑफ झालेला।